सोलापूर जिल्ह्यातील अंजनगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये जो वाद सुरू आहे तो सरकार पुरस्कृत वाद आहे असं मला या ठिकाणी म्हणायचंय। कारण छत्रपती शिवाजी महाराज ही संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे, आराध्य दैवत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठेही पुतळा बसणं ही खरं तर गौरवाची बाब आहे। परंतु ज्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जातोय ती एका देवस्थान ट्रस्टची जागा आहे। ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा आहे, महाराजांचं कर्तृत्व इतकं महान आहे की ते अंधाऱ्या रात्री गाव झोपल्यानंतर बसवायची गोष्ट नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर बसवायचा असेल तर ताटमानेनं दिवसा ढवळ्या बसवला गेला पाहिजे। वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी बसवला गेला पाहिजे। परंतु स्थानिक गटागटाचं राजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना विनाकारण आतमध्ये घेऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सोलापूर जिल्ह्यात होतोय। आणि सरकारचे काही दलाल जे स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेतात, हे सरकारच्या तुकड्यावर मराठा विरुद्ध धनगर वाद कसा महाराष्ट्रात निर्माण होईल याचा प्रयत्न केला जातोय। माझी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं गावकऱ्यांना आणि तमाम शिवप्रेमींना विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज जेवढा मराठा समाज मानतो तेवढा धनगर समाज मानतो। 18 पगड जाती बाला बलुतेदारांनी रक्त सांडलं म्हणूनच या स्वराज्याचा इतिहास घडलाय। परंतु काही तथाकथित मंडळी जाणीवपूर्वक जातीचं कार्ड पुढे करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आणि पुतळ्याचा वापर करून जातीय द्वेष पसरवण्याचं काम करतात। जो कोणी तिथं वाद निर्माण करायला आलेला आहे त्याच्या सोबतच्या व्यक्तीच्या छातीवर भाजपचं चिन्ह आहे। म्हणजे हे सगळे सरकारचे पेड फंटर आहेत, सरकारच्या सुपारीवर ही लोक जगतात। म्हणून यांना धनगरांना गोळा करून मराठ्यांच्या विरोधात भडकवायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे करून मराठ्यांना धनगरांच्या विरोधात भडकवण्याचा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे। खरं तर तहसीलदार असेल, जिल्हा प्रशासन असेल, माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अर्थात पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांना सोबत घेऊन या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे। छत्रपती शिवाजी महाराज जर ही महाराष्ट्राची अस्मिता असेल तर विनाकारण महाराजांच्या पुतळ्यावरून वाद झाला नाही पाहिजे। जर देवस्थान त्या गावाचं दैवत असेल तर शिवाजी महाराज सुद्धा सगळ्यांचं दैवत आहे। विनाकारण जातीयवाद्यांना जातीत तेढ निर्माण करण्यासाठी कोणीही त्या ठिकाणी संधी देऊ नये। आणि जे कोणी सो कॉल्ड ओबीसी नेते म्हणून तिथं आता जातीचा पुळका म्हणून जे कोणी गेलेत त्यांना धनगर विरुद्ध मराठा वाद लावायचा आहे। आणि गावखेड्यात राहणारा भोळा बाबडा धनगर समाज उद्या या लोकांच्या जातीयवादामुळं ज्यावेळेस महाराष्ट्रभर मेंढर घेऊन जाईल त्यावेळेस त्यांना अडवण्याचा प्रयत्न जर कुणी यांच्या जातीयवादीपणामुळे तिथं जातीवाद घडला तर नुकसान धनगर बांधवाचं आहे, हे लक्षात ठेवावं आणि हा वाद थांबवावा अशी एक शिवप्रेमी म्हणून मागणी आहे। आणि राज्य सरकारने याच्यात हस्तक्षेप करावा। जो कोणी तिथं जाऊन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय त्याला गावाच्या बाहेर काढून त्याला त्याची अवकात दाखवावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। जय जिजाऊ, जय शिवराय।